T20 वर्ल्ड कप 2024च्या ग्रुप ए मधील सामन्यात युएसएने पाकिस्तान विरुद्धचा सामना सुपर ओव्हर मध्ये नेला. युएसएने 160 धावांचे आव्हान पार करताना 20 षटकात 3 बाद 159 धावा केल्या. युएसए कडून कर्णधार मोनार्क पटेलने अर्धशतकी खेळी केली, तर धडाकेबाज फलंदाज एरॉन जॉन्सने नाबाद 36 धावा करत सामना टाय केला. त्यानंतर सुपर ओव्हर मध्ये युएसएने 18 धावा केल्या होत्या, मात्र प्रत्युत्तरात पाकिस्तानला फक्त 13 धावाच करता आल्या आणि युएसएने पाकिस्तानला सुपर ओव्हर मध्ये पराभूत करत इतिहास रचला. फिफा विश्वचषक 2026 पात्रता फेरीतील भारत आणि कुवेत यांच्यातील सामना 0-0 असा बरोबरीत संपला. मात्र हा सामना कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळला गेला आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील शेत्री याच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. शेवटचा सामना संपल्यानंतर इतर खेळाडूंनी सुनील शेत्रीचा सत्कार केला. मात्र भारताला पहिल्या आणि दुसऱ्या हाफमध्ये गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण एकाही संधीचा फायदा भारताला करता आला नाही आणि अंतिम 18 मध्ये जाण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक होतं. भारतीय संघाने T20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाने सुरुवात करताना आयर्लंडवर मात दिली. आता भारताचा पुढील सामना 9 जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. त्यामुळे सध्या टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ थोडे रिलॅक्स दिसत आहेत. काल मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफने बेसबॉल मॅचचा आनंद लुटला आणि आज द्रविड आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना न्यूयॉर्क येथे आदरांजली वाहिली. भारताचा नेमबाज सरबजोत सिंगने शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधला. त्यांनी म्युनिच येथे सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी विश्वकरंडकातील पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घालत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. सरबजोत सिंगने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता फेरीत 588 गुणांची कमाई करत पहिले स्थान पटकावले. अग्रमानांकित पोलंडच्या इगा श्विऑटेकने आपले वर्चस्व कायम राखताना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत 5 वर्षात चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत श्विऑटेकने तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या कोको गॉफला 6-2, 6-4 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले आणि फ्रेंच स्पर्धेतील हा तिचा सलग 20वा विजय ठरला. मुंबई येथे झालेल्या पॉवर लिफ्टिंग राज्यस्तरीय स्पर्धेत कादंबरी बाळासाहेब राऊतने सब ज्युनियर गटातील स्क्वॉट प्रकारात 197.5 किलो वजन उचलून नॅशनल रेकॉर्ड करत सुवर्ण पदक पटकावलं. तसेच पंजाब येथे 16 जून रोजी होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर मास्टर पुरुष आणि महिला पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपरोक्त स्पर्धा भोईवाडा मुंबई येथे 1 आणि 2 जून रोजी पार पडली. स्कॉटलंडने आयसीसी पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेच्या 12व्या सामन्यात नामिबियाचा 5 गडी राखून पराभव करत ब गटातील गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. अष्टपैलू मायकेल लिस्क हा स्कॉटलंडचा स्टार खेळाडू ठरला. त्याने बॅट आणि बॉल अशा दोन्ही बाजूंनी चमकदार कामगिरी केली. मात्र नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 155 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात स्कॉटलंडने 18.3 षटकात 5 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. काल झालेल्या सामन्यात बाबरचे अर्धशतक हुकले असेल, पण तरीही त्याने इतिहास रचला. तो आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनलाय. त्याने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडलाय. याआधी विराट कोहली आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. बाबर आझमने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 120 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 113 डावांमध्ये 41.8 या सरासरीने आणि 129.77 च्या स्ट्राईक रेटने 4067 धावा केल्या आहेत. बाबरने या फॉर्मॅटमध्ये 36 अर्धशतके आणि 3 शतके झळकावली आहेत.